आता अपडेट आपल्याला बघायचे कोल्हापूरमधून। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आणि जिल्ह्यातील 42 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे। कोदे धरण 100% भरलेलं आणि धरण क्षेत्रात अजून सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। गगनबावडा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि एनडीआरएफची पथकं आता कोल्हापुरात तैनात करण्यात आलेली आहेत। आपण कालच बघितलं होतं पंचगंगेने जी पातळी आहे ती वाढलेली होती, पाणी जे ते पात्राबाहेर पडलेलं होतं। आज 42 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक ठिकाणी वाहतूक यामुळे विस्कळीत झाली, वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे। अनेक भागांचा संपर्क तुटलेला आहे। त्याचप्रमाणे कोदे धरण जे ते सुद्धा 100% भरलेलं आहे। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस अजून सुद्धा सुरू आहे, त्यामुळे गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर एनडीआरएफची पथकं जी आहेत ती आता कोल्हापुरात तैनात करण्यात आलेली आहेत। कोल्हापूरमधली आपण ही सगळी दृश्य बघतोय। 42 बंधारे पाण्याखाली गेलेत। मी सध्या पंचगंगा नदी घाटावरती आहे आणि या ठिकाणची दृश्य पाहायला गेले तर आपल्याला लक्षात येईल की काल हा सगळा घाट आहे तो रिकामा होता, मात्र रात्रीपासूनच आहे ते नदीचं पाणी पात्राबाहेर जायला सुरुवात झालेली आहे आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 33 फुटांच्या वर गेल्याचं आपल्याला दिसून येते। त्यामुळे नदीचं पाणी आहे ते पात्राबाहेर पडून शहराच्या दिशेने जाताना आपल्याला दिसून येते। कोल्हापूरमध्ये विशेषतः चंदगड, राधानगरी, गडिंग्लज, गगनबावडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होते। गगनबावडामध्ये अतिवृष्टी होते आणि त्यामुळे या परिसरातलं कोदे धरण आहे ते सकाळी पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। या धरणातून कुंभे आणि सरस्वती नदीच्या पाणीपात्रामध्ये आहे तो मोठ्या प्रमाणात आज विसर्ग होणार आहे। त्यामुळे या नदीकाठच्या गावांनाही ते सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर पंचगंगा नदीसह जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत। अनेक नद्यांना पूर आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन अलर्ट झालेले। एकूण जिल्ह्यातला आढावा घेतला तर 42 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे या बंधाऱ्याहून होणारी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे। लांबचा पल्ला गाठून या गावांना हे ते नागरिकांना जावं लागतं। थेटपणे कोणत्याही गावाचा सध्या संपर्क तुटलेला नाही, मात्र एकूणच या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि एनडीआरएफची यंत्रसामुग्री या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून असल्याचं आपल्याला दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर कोल्हापूरची स्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एनडीआरएफची पथकं जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असल्याचं दिसून येते। सध्या ऑरेंज अलर्ट आहे ती कोल्हापूर जिल्ह्याला दिलेलं आहे। अतिवृष्टी होते, काही धरणं पूर्ण क्षमतेने भरत आहेत, त्यामुळे नागरिकांनी जिल्हा प्रशासनाचं जे आव्हान आहे त्या आव्हानानुसारच आहे ते घराबाहेर पडावा, नदीपात्रात जाऊ नये अशा पद्धतीची विनंती आहे ती प्रशासनाच्या वतीने करण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर। तर इकडे मुंबई गोवा महामार्गावरती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खवटी गावानजीक मध्यरात्री भीषण दरड कोसळली। हा संपूर्ण परिसर हादरलेला आहे। तब्बल 200 ते 250 मीटर अंतरापर्यंत प्रचंड प्रमाणात माती, दगड आणि मोठी झाडं या महामार्गाच्या दोन्ही लेनवरती कोसळली आहेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे आणि एवढंच नाही तर या महामार्गाला पर्याय असलेला नातूनगर किंवा विनेरे हा जो मार्ग आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आणि तो बंद झालेला आहे। कोकणचा संपर्क दोन्ही मार्गांनी आता विस्कळीत झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। खवटीजवळ दरड कोसळलेली आहे, त्यामुळे आता सध्या युद्धपातळीवरती मदत कार्य, बचाव कार्य सुरू झालेलं आहे। आपण जी दृश्य बघतोय ती महामार्गावरची आहेत। खेड तालुक्यातील खवटी या परिसरातली आहेत। त्या ठिकाणी दरड कोसळली, अनेक झाडं उन्मळून पडलेली आहेत, त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे। नातूनगर विनेरे महामार्ग हा जो आहे तो मार्ग त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे। हा मार्ग बंद झाला आहे आणि कोकणचा संपर्क आता दोन्ही मार्गांनी यामुळे विस्कळीत झालेला आहे। सध्या युद्धपातळीवरती मदत कार्य सुरू झालेलं आहे, मात्र आपण दृश्यांमध्ये बघितलं आपल्या लक्षात येईल वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे, कारण हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेला आहे, ठप्प झालेला आहे। खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याचं सत्र अजून सुद्धा सुरू दिसते, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती याचा परिणाम झाला आहे। मुंबई गोवा महामार्गावरती पहाटे 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास या मोठी दरड खवटी या गावानजीक खाली आली आणि पूर्ण महामार्ग ठप्प झालेला आहे। आपण जर त्या बाजूला बघितलं तर डोंगराचा एक मोठा कडा भूस्खलन झालेला आहे आणि पूर्णपणे डोंगराचा एक भाग या ठिकाणी थेट महामार्गावरती आलेला आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण मुंबई गोवा महामार्गावरची जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे। विशेष म्हणजे या भागाला पर्याय रस्ता जो आहे तो महाड विनेरे मार्गे आहे आणि तो विनेरे मार्गावरती सुद्धा काही प्रमाणात दरड कोसळल्यामुळे तो देखील पर्याय रस्ता बंद झालेला आहे। वाहनांच्या लांबच्या लांब रांगा ज्या आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात, कारण जी अवजड वाहने आहेत ती मात्र जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर लांब या ठिकाणी वाहनांचा रांगा ज्या आहेत ह्या लागलेल्या आहेत। आता जेसीबी मशीन, पोकलॅन मशीनद्वारे हे जे
आलेला जो मातीचा मलबा आहे तो हटवण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी सुरू आहे. मात्र अनेक वेळ कालावधी यासाठी लागू शकतो, कारण जी दरड कोसळलेली आहे महामार्गावर, या महामार्गाच्या दोन्ही लेनवर जी दरड कोसळलेली आहे ती जवळपास 200 ते 250 मीटर एवढ्या अंतराची असल्यामुळं त्या बाजूने देखील काम सुरू आहे दरड हटवण्याचं आणि या बाजूने देखील सुरू आहे. तरी देखील बराच कालावधी जो आहे तो महामार्ग सुरळीत होण्यासाठी लागू शकतो असं प्रशासनाचं म्हणणं आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड रत्नागिरी. तर इकडे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाल्याने इंद्रायणीवरील पूल हा वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. भाविक आणि नागरिकांना इंद्रायणी काठावरती जाण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान सिंधुदुर्गातली काही दृश्य आपण बघूया. सिंधुदुर्गात सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पावसाचं प्रमाण बघायला मिळते. तळकोकणात दमदार पाऊस झालाय, त्यामुळे बळीराजाने शेतीच्या कामांना आता वेग दिलेला आहे. आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. जिल्ह्यामध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरं किंवा गोठ्यांची पडझड होऊन लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुद्धा नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलेलं आहे. दरम्यान या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे. अरबी समुद्रात अनुकूल हवामान तयार झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 24 तास मुसळधार पाऊस कोसळतोय. पाहायला गेलात तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हा दिवसभरासाठी ऑरेंज अलर्ट असणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 24 तासात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी असेल किंवा वेंगुर्ला असेल, कणकवली असेल, या ठिकाणी घरांवरती झाडं पडणं, गाड्यांवरती झाडं पडणं यासह गोठ्यांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्याचे पंचनामे जे आहेत ते झालेले आहेत आणि पाहायला गेलं तर जवळपास 16 लाखाहून अधिक जे आहे ते नुकसान या ठिकाणी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आलेली आहे. दुसरीकडे पाहायला गेला तर समुद्रही खवळलेला असणार आहे. समुद्रात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. तसंच पाहायला गेलं तर दुसरीकडे उंच लाटा ज्या आहेत त्याही उसळणार आहेत, त्यामुळे मच्छीमारांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे पाहायला गेला तर शेतकरी राजा जो आहे तो सुकावलेला पाहायला मिळतोय. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला पाहायला मिळतोय. एकीकडे पाहायला गेला तर जिल्ह्यातील नदी नाले जे आहेत ते दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, सावधानता बाळगावी, अनावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन अनघासह प्रसाद पातळे, न्यूज 18 मराठी, कुडाळ, सिंधुदुर्ग. तर बदलापुरात मुसळधार पाऊस झालेला आणि बदलापूर पूर्व परिसरात कात्रप परिसरामध्ये काही इमारतींचे प्रवेशद्वार आणि आजूबाजूच्या परिसरात 2.5 ते 3 फूट पाणी साचेल आणि असाच पाऊस कोसळत राहिल्यास इमारतीचा तळमजला पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. गेल्या काही तासांपासून बदलापूर शहरामध्ये जो काही मुसळधार पाऊस कोसळतोय त्याच्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या आपण बदलापूर पूर्वेच्या रावल कॉम्प्लेक्स परिसरामध्ये आहोत. गुडघाभर पाणी आहे, 2.5 ते 3 फूट या ठिकाणी पाणी आहे. पाण्याचा निचरा होत नाहीये, त्याचं कारण म्हणजे या ठिकाणच्या नाले सफाई झालेली नाहीये. त्याचबरोबर शेजारी ज्या काही इमारत आहेत त्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना नाले अरुंद केले गेलेत आणि त्याच्यामुळे या कॉम्प्लेक्समध्ये जवळजवळ 2.5 ते 3 फूट पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे दरम्यान पुणे जिल्ह्यातील चाकण शहरामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि शहरातील अनेक भाग हे जलमय झालेले आहेत. अण्णाभाऊ साठे चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय आणि अनेक दुकानांमध्ये या पावसाचं पाणी शिरलंय, त्यामुळे व्यापाऱ्यांचं सुद्धा प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे. नगर परिषदेच्या अपुऱ्या नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप व्यापारी आणि नागरिकांकडून केला जातोय. पावसाचं पाणी थेट दुकानांमध्ये शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि दुकानातील माल असेल, फर्निचर किंवा अगदी इतर महत्त्वाचं साहित्य सुद्धा भिजलेलं आहे. व्यापाऱ्यांनी त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रभावी व्यवस्था नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिक करतायत. तर पुण्याच्या चाकणमधली आपण ही सगळी दृश्य बघतोय. ही सगळी दुकानं जी आपल्याला दिसतात आणि ती अक्षरशः पाण्यामध्ये बुडलेली आहेत. आतमध्ये असलेलं सगळं महत्त्वाचं साहित्य जे आहे ते पूर्णपणे भिजलेलं आहे, त्यामुळे त्याचं प्रचंड नुकसान झालंय. व्यापाऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक दुकानात पाणी शिरल्यामुळे आर्थिक फटका या व्यापाऱ्यांना बसलेला आहे. चाकण शहरात मागच्या काही काळात मुसळधार पाऊस झालाय. रात्रीतून सुद्धा पावसाचं प्रमाण वाढलेलं होतं आणि आता ही जी सध्या परिस्थिती दिसतेय त्या परिस्थितीमुळे आर्थिक नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे.